यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g. यू स्क्वेअर मग काय लिहिणार 40 इंटू 40 साइन ऑफ 60 √3/2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू जी इज 10. 0 ला 0 गेला 2 ने डिवाइड केला तर किती होते ते हा 2 आणि हा 2 इतर 4 झाला 4 ला 4 गेला 2 ने डिवाइड केलं तर इथं 20 आणि ते 3 आला 60 मीटर आला. बघा याला का मागच्या वेळी किती आला 20 आलता का 20 आलता ना मग 60 मीटर याला बा एच मॅक्स काढला का बा बरोबर आहे. श्रेय चूक झाली होतं 20 काहीतरी म्हटलास एच मॅक्स किती आला 60. मग हाईट काय झाली खूप उंच गेला 3 पट उंच गेला. हा अँगल मोठा गेला तर 3 टाइम्स हाईट मारला आणि परत खाली आला. पण रेंज किती भेटली सेम. जर सेम लेवलवर असला तर काय करणार त्याच ठिकाणी हिट करणार. कळलं ओके चला करा कम्प्लीट. हल्लं का हे मी म्हणाले असं कसं झालं. मी तर बघून गेलतो कॅमेरा कुठपर्यंत आलाय आणि इकडे आलो तर त्या पुढच्या रेषेपर्यंत गेला. हे शिफ्ट झालं. ओके बर मग काय एक लक्षात ठेवला तर नवीन गोष्ट काय लर्न केली थीटा अँड फॉर 90 मायनस थीटा फॉर दीज टू अँगल्स रेंज इज सेम. एच चेंज होते टी चेंज होते. मोठ्या अँगल वाला जास्त टाइम पण घेणार आणि जास्त उंच जाऊन पण येणार पण रेंज किती बसणार दोघांची सेम. थीटा 90 मायनस थीटाची रेंज सेम 5 डिग्रीची आणि 85 ची सेम 10 ची आणि 80 ची सेम 20 ची 70 ची सेम 25 ची आणि 65 ची सेम राईट. मग रेंज मॅक्सिमम कधी आहे हे पण एक आहे गोष्ट. आता चला इथपर्यंत झालं ना ऑनलाईन सगळं ऑनलाईन कळालं का सगळं इथपर्यंत कळते का सांगा मला. मॅक्सिमम रेंज नेक्स्ट पॉइंटला मॅक्सिमम रेंज. चला इथपर्यंत कळालं ना सर्व ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटला मॅक्सिमम रेंज. याचा मिनिंग काय याचा मिनिंग काय गन तर आपल्याकडे फिक्स डास दिसाल ना त्याला आता मारू आपण स्केल ना जवळ आलं की मला सांग. चला बा आपला आपला ऑफलाईन मध्ये खेळ गेम. चला बा काय म्हणाले मी मॅक्सिमम रेंज. मग गन आपल्याकडे समजा फिक्स दिली हा रणगाडा किंवा जी पण तोफ दिली आपल्याकडे टँक आहे ते टँक आपल्याकडे फिक्स दिला आणि मॅक्सिमम दूर किती मारता येते किंवा ॲरो आपल्याकडे फिक्स दिला. आरो असतो ना बो आणि ॲरो बो आणि ॲरो आपल्याकडे फिक्स दिला जुन्या स्टाईलचं वॉल. मग किती दूर ॲरो मला मारता येते ॲरोची रेंज कुठपर्यंत आहे. मग त्या ॲरोच्या रेंजच्या बाहेर आपल्याला सोल्जर्सला आपल्या ॲरोच्या रेंजच्या बाहेर ठेवायचं आहे. मग ॲरोची रेंज कुठपर्यंत आहे मॅक्सिमम ॲरो कुठपर्यंत जाऊ शकते बा. मग इथून जे ॲरो तयार केला किंवा जी गन तयार केली ती तर फिक्स आहे. तिच्यातल्या रबरची स्ट्रिंग जी लावली मी ती फिक्स आहे. जे बो ॲरोचं मास आहे ते फिक्स आहे. सगळं फिक्स आहे. म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी जी पण गन मधून किंवा बो मधून ॲरो मधून भेटू शकते ती फिक्स आहे. फक्त मला काय चेंज करता येते अँगल चेंज करता येते आणि रेंज चेंज करून बघता येते. मग मॅक्सिमम रेंज भेटते 45 डिग्रीला. मॅक्सिमम रेंज कधी भेटणार 45 डिग्रीला. बघू किती येते रेंज. मागच्या वेळी किती रेंज आली होती 30 ला 60 ला 30 डिग्रीला आणि 60 ला किती आली होती रेंज 136. मग आता 45 ला ट्राय मारू. मला हे नोट पहिलं लिहा मॅक्सिमम रेंज लिहिलं हेडिंग खाली लिहा. रेंज इज मॅक्सिमम फॉर गिवन वेलॉसिटी. रेंज is maximum for given velocity.
नोट लिहिला, रेंज इज मॅक्सिमम फॉर गिवन वेलॉसिटी ऍट थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. रेंज इज मॅक्सिमम. Range is maximum for given velocity at theta is equal to 45 degree. हा, मग थीटा 45 ची परत डायग्राम काढा. 40 मीटर पर सेकंड आणि किती अँगलला प्रोजेक्ट केला होता 45. लॅग होणं बंद झालं का आदिती? लॅग होणं बंद झालं का बा? किती अँगलला प्रोजेक्ट केला 45 डिग्रीला. सगळंच काढवायचं पण प्रॅक्टिस होऊ दे. टाइम ऑफ फ्लाइट काढा पहिला. चलो टाइम ऑफ फ्लाइट बघा किती आहे? 2u साइन थीटा अपॉन g. मग 2 into a is 40. Sine of theta is sin 45 is 1 upon root 2 and divided by g is how much? 10. 0 ला 0 गेला. मग किती आयला ते? 8 upon root 2. किती आला? 8 upon root 2. आता 8 upon root 2 चं कॅल्क्युलेशन जरा डिफिकल्ट जाते. मग आपण नेहमी काय केलं त्याला? रॅशनलाइज केले. रूट टू न मल्टिप्लाय केला तर वर काय येते? एक एक्स्ट्रा रूट 2 येईल. खाली रूट 2 इंटू रूट 2 किती बनते? 2. मग 4 रूट 2 बरोबर का? आणि 4 रूट 2 किती आहे? 1.4. मग 14 गुणिले 4 14 4 जा 56 5.6 आले. कळलं ना? करा कम्प्लीट मग. 5.6 5.6 सेकंड्स. बरं टाइम ऑफ फ्लाइट काय झाला? टाइम ऑफ फ्लाइट काय झाला? 30 डिग्री पेक्षा वाढला कमी झाला? 30 डिग्री पेक्षा वाढला. 30 डिग्रीला किती होता? हा कसंही चालते, तुम्हाला जसं आवडते तसं करा. आन्सर तर हेच येणार, पण 5.6 येणार. एट ला 2 रूट 2 कसं लिहिणार रे? रूट 8 ला 2 रूट 2 लिहिणार. श्रेयश काय तू काय गावाला गेल्यावर काय गोळी खाल्ला काय तिकडं? काय ते टोपण मारलाय रात्री आज शंखपुष्पीचं? सांगितलं ना तुम्हाला, ते औषध खाल्लं की बुद्धी वाढते. काय सांगितलं तुम्हाला मी? ते मेडिकल मध्ये औषध मिळते, बॉटल मिळते शंखपुष्पी. कोणी खाल्ले का तुम्ही कधी? ग्रीन कलरचं असते. मला लहान असताना पाजत होते आई बाबा. असं नाही ग्रीन कलरचं, बैद्यनाथचं असतं. अरे अरे विचारा तू, मी चेष्टा करणार. तिला माहिती आहे म्हणाले ना. किंवा गुगलवर टाका. मग ते टोपण मारून बसला का आज तू काय औषधाचं? हे 8 ला म्हणाले 2 रूट 2 ठेवू का? अरे 8 2 रूट 2 थोडीच आहे. रूट 8 2 रूट 2 आहे. 8च आहे ना. 8 ला मग रूट ऑफ 64 चालते. आला श्रेयस आला, होश मध्ये आला. मग किती येते? 5.6. हा, आता आपलं टाइम ऑफ फ्लाइटचं डिस्कशन चालू होतं. एक मिनिट समोर. मग 30 डिग्रीला टाइम ऑफ फ्लाइट किती आलाय? 4. त्याच्यापेक्षा टाइम ऑफ फ्लाइट 45 ला वाढला. आणि 60 ला किती आहे बघा? 6.8. 90 ला किती आहे टाइम ऑफ फ्लाइट? बघूया का रफ मध्ये करून बघा. 90 म्हणजे कसा प्रोजेक्ट केला? एकदम असा सरळ वर 1D झाला ते. 90 म्हणजे एकदम सरळ वर प्रोजेक्ट केला, वरून असा खाली करा. 90 ला किती? ते रफ मध्ये करून बघतो. मीच करतो, तुम्ही करू नका बा. टाइम ऑफ फ्लाइट किती? 2u साइन ऑफ 90 अपॉन किती आला? g. हे तर गेला. मग u किती आहे? 40 अपॉन हे 10. मग हे किती आला? मग याचा मिनिंग काय व्हायला? जसा अँगल वाढाला तसं टाइम ऑफ फ्लाइट वाढत चालले. सिंपल. यार आहे ना, जमाले ना. जितका 30 डिग्रीला आहे त्याच्यापेक्षा 45 ला टाइम ऑफ फ्लाइट वाढला, त्याच्यापेक्षा 60 ला जास्त आहे,
90 ला तर सगळ्यात जास्त आहे. सो ॲज अँगल इन्क्रीजेस टाइम ऑफ फ्लाईट इन्क्रीजेस असं लिहूया का मग? लिहून ठेवा मग, नोट लिहा, कुठ पण लिहा, वर लिहा, वरच लिहून ठेवा, नोट लिहून ठेवा. ॲज अँगल थिटा इन्क्रीजेस टाइम ऑफ फ्लाईट इन्क्रीजेस. As angle theta increases, time of flight increases. As angle theta increases, time of flight increases. चलो रेंज काढा, रेंज किती आली बा? रेंज किती आहे मी करू इथे कॅल्क्युलेशन, तुम्हाला मला एक सांगायचं पण आहे, इकडे बघा. चला चला सगळे ऑनलाईन पण बघा. रेंज किती आली? 160 आली का? ठीक आहे. आकाशनी चला समोर बघा, सगळे समोर ऑनलाईन ऐका, माझं जरा ऐकत जा ऑनलाईन. मी सांगितलं की इकडेच लक्ष द्यायचं, मी काहीतरी सांगणार आहे म्हणजे काहीतरी सांगणारच असतो बा, तुम्हाला जे माहित नाही तसंच काहीतरी सांगणार आहे मी. मग रेंजचा काय फॉर्म्युला? यू स्क्वेअर साइन टू थीटा अपॉन जी. यू स्क्वेअर साइन टू थीटा अपॉन जी. यू तर फिक्स आहे, आपण फक्त काय चेंज करावं? गनचा अँगल चेंज करून मॅक्सिमम दूर कधी जाते ते बघालं. मग काय काय फिक्स आहे याच्यामध्ये? आय वॉन्ट मॅक्सिमम रेंज and u is fixed. Initial velocity of the projectile is fixed. G is also fixed. So what I can change? I can change theta, and by changing theta I am changing sin of 2 theta. बरोबर? मग रेंज ज्यावेळी मॅक्सिमम होणार त्यावेळी sin 2 theta काय व्हायला पाहिजे? मॅक्सिमम का मिनिमम? थिंक करून मला सांगा. Whenever range is going to be maximum, sin 2 theta should become maximum or minimum? मॅक्सिमम. हे तर फिक्स आहे यू आणि जी, त्याच्यात काय बदल होत नाही. मग हे मोठं होण्यासाठी याला मोठं व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? छोटं सिंपल गावठी लॉजिक आहे. हे मोठा पाहिजे तर हे मोठा पाहिजे. मग हे मोठं कधी होते? साईनची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी आहे? साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? तुम्ही किती ऐकले? आपण सगळी ट्रिग्नॉमेट्री बघितली. साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 1. 1 पेक्षा साईन काय पाहिजे ते करा, मोठा होत नाही. साईनला तुम्ही काय पण दुनियातलं काय पण करा, साईन कॅनॉट बी ग्रेटर दॅन 1 अँड साईन कॅनॉट बी लेसर दॅन -1 पण. 1 आणि -1च्या मध्येच ते बसलेलं असते. आणि कॉस्ट पण तसाच. हा, बाकीच्यांचं काय आपल्याला काम नाही म्हणून मी सांगत नाही, पण साईन आणि कॉस्टचं फिजिक्समध्ये खूप काम लागतं. ज्यांना मॅथ्स आहे त्यांना सगळं एकदम डिटेलमध्ये आहे. कोण कुठून पळतंय, टॅन 0 to इन्फिनिटी, -इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी टॅन, आणि कोसेक -1 आणि 1च्या मध्ये येत नाही, ते सोडून कुठ पण जाते. साईन बद्दल आपलं काय एवढं लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये आपल्याला एवढंच लागतंय, साईन अँड कॉस 1 आणि -1च्या मध्येच असते. हा, मॅक्सिमम 1 होते आणि मिनिमम -1. मग मॅक्सिमम व्हॅल्यू याची किती भेटणार मला? 1. मग हे 1 कधी होते? हे 1 होण्यासाठी याला किती व्हायला लागते? 90. आणि याला 90 होण्यासाठी याला किती व्हायला लागते? थिटाला 45. कळलं का? प्रूफ, डेरिवेशन कळलं का? म्हणजे 45 लाच का मॅक्सिमम, त्याचं मी रिझन सांगलो. हा, हे मोठ्यासाठी हा मोठा पाहिजे. हा मोठा किती आहे? 1. साइन 1 होण्यासाठी अँगल शुड बी 90, आणि हा 90 होण्यासाठी थिटा शुड बी 45. म्हणजे 45 ला दिस इज मॅक्सिमम अँड दिस मॅक्सिमम, देअरफॉर आर इज मॅक्सिमम ऍट विच अँगल? 45. कळते ना? आता रटायची काही गरज नाही आपल्याला. अंडरस्टँड झालं का? रटण्याचं काम मग कमी होते. चला पुट करा, कॅल्क्युलेशन करा. 160. आणि मागच्या वेळी किती आली होती? 136. बरोबर ना? 30 ला आणि 60 ला 136, त्याच्यापेक्षा तर मोठी आली ना. 160 बाय आली का? चला बॉक्स करून द्यायला. बा, एच मॅक्स पण काढून ठेवा. एच मॅक्स किती येते बोला? मॅक्सिमम हाईट
यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन जी. किती 1440. बर ठीक आहे, आले 40 आले सर्वांचं. खूप छान भाई. आले का सर्वांचं? तुम्ही कॅल्क्युलेट करत बसत नाही. 40 मीटर. मग हाईट कधी मॅक्सिमम असेल बरं? कोणत्या अँगलला हाईट मॅक्सिमम होईल? कोणत्या अँगलला हाईट? रेंज तर मॅक्सिमम होती 45 ला. हे आलं ना सर्वांचं 40. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आणि टाइम मॅक्सिमम कधी आहे ते पण आपण लिहिला. टाइम कधी मॅक्सिमम आहे आता लिहिलं बघा, परत मला हे करू नका. टाइम मॅक्सिमम कधी आहे एक्झॅक्ट लिहिलं नाही, पण तसंच लिहिलंय. टाइम मॅक्सिमम कधी आहे 90 ला. ऍज अँगल इन्क्रीजेस टाइम इन्क्रीजेस लिहिलं, आणि अँगल मॅक्सिमम किती लावू शकता तुम्ही 90 ला. मग ऍट 90 टाइम इज मॅक्सिमम. त्याचं पण लॉजिक बघा. हे मोठं होण्यासाठी ऑनलाईन समोर आहे. फॉर दिस टू बी मॅक्सिमम दिस हॅज टू बी मॅक्सिमम. हे फिक्स आहे. मग हे मोठा कधी होते? 1 होते ना. हे 1 कधी होईल? 90 लाच तर होते. पण साइन थीटा 90 ला टाइम पिरियड इज मॅक्सिमम. सर्वात जास्त टाइम घेणार. हे मॅक्सिमम म्हणजे कोण मॅक्सिमम पाहिजे? परत हे फिक्स आहे. कोण मॅक्सिमम पाहिजे? साइन थीटा. साइन स्क्वेअर थीटा मॅक्सिमम पाहिजे, साइनच मॅक्सिमम पाहिजे. मग साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 1. ते परत कधी होते? 90 ला. मग एच मॅक्स पण कधी आहे? मॅक्सिमम हाईट कधी मारणार? कोणत्या अँगलला? 90 डिग्रीला जाणार. हा एच मॅक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू. हा कळाले मी काय बोलतो? एच मॅक्स म्हणजे मधली हाईट आहे, त्याला आपण एच मॅक्स नाव दिले. मग एच मॅक्स मॅक्सिमम कधी मारणार? वेन थीटा इज 90. कळलं ना? लिहून ठेवा ते पण. ला एच मॅक्स इज मॅक्सिमम ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. एच मॅक्स इज मॅक्सिमम ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके चल. काय काय झाले बघा, एकदा चेक कराच. चला आजच्या लेक्चरला काय काय झाले चेक करा. सगळे नोट लक्षात राहतात का बा? 3 नोट लिहिले ना, सगळ्या नोट लक्षात राहतात का बा? ऑल नोट्स. आणि इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी पण रट्टा करा. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी पण रट्टा. चला मग आज काय बघितलंय? फर्स्ट बघितलं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, कालच बघितले, परत रिवाइज करू. देन काय थीटा 90 मायनस थीटाला काय काय तर झाले ते बघितलं. आणखी मॅक्सिमम रेंज एक बघितली. ठीक आहे, एवढेच इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. हाईट मॅक्स आणि टाइम हे काय जास्त इम्पॉर्टंट नाही, याच्यावर येत नाही क्वेश्चन. चला मग काय काय झाले बारे? फर्स्ट काय इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय देते? इफ वी पुट हॉरिझॉन्टल डिस्टन्स x in it, we get height of projectile at that distance.
हा, बॉलची हाईट काल पुट केली होती किती, 80 मीटर पुट केली होती, किती पुट केली होती, बॉलचं डिस्टन्स किती पुट केलं होतं, 50 मीटर पुट केलं होतं. मग 50 मीटरवर जे प्लेयर थांबला त्याच्या डोक्यावर बॉल किती हाईटवर आहे ते फाइंड आउट केलं. मग एक्स ची व्हॅल्यू 50 पुट केली, वाय आली, बरोबर ना, सोपं असतंय. देन बरं बोला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. काय इक्वेशन, एक्स टॅन थिटा मायनस हाफ जी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. चला परत तुमच्या डोक्यात आठवते का बा, परत एकदा बोलूया. सर्व इक्वेशन इथंच पाठ होते, फक्त सॉल्व्हिंगचं काम घरी राहते. चला बा एकदा चेक करा, आठवते का बघा. ठीक आहे, चला बा काय इक्वेशन आहे मग, एक्स टॅन थिटा मायनस हाफ जी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, इक्वेशन ऑफ प्रोजेक्टेड. त्याच्यानंतर काय झाला, ऍट अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा 90 मायनस थिटा, रेंज इज सेम, दोन्ही केसेस मध्ये सेम रेंज, बट काय वेलॉसिटी शुड बी सेम. इथं 20 वेलॉसिटी आणि इथं पण 20 वेलॉसिटी ठेवायची, कळालं का, तरच सेम रेंज बसणार. मॅक्सिमम रेंज इज ऍट विच अँगल, मॅक्सिमम रेंज इज ऍट विच अँगल, 45 डिग्रीला मॅक्सिमम रेंज. आणि एच मॅक्स आणि टी ह्याला विचारत नाहीत, पण आपण लक्षात ठेवलं हे मॅक्सिमम रेंज कधी येणार याची, हे मॅक्सिमम हाईट कधी बसते 90 डिग्रीला, आणि टाइम ऑफ फ्लाईट पण मॅक्सिमम कधी असणार 90 डिग्री. जसं जसं अँगल वाढत जाते टाइम ऑफ फ्लाईट वाढणार, जसं जसं अँगल वाढते हाईट पण वाढणार. कळतं, ठीक आहे, बस झालं मार्क्ससाठी. उद्या आणखी न्यूमरिकल्स करू. बघ होमवर्क काय ठरवलंय आपण, विद्याभारती मधले शेवटचे 10-20 क्वेश्चन्स आहेत ते ग्राफ नंतरचे, ते सॉल्व्ह करा. 10च आहेत बहुतेक, 10 का 12 आहेत, 10 क्वेश्चन्स. आणि एररलेस मधले 10 एवढे कंपल्सरी करा. एररलेस मधले 20 झाले तर चांगलंच आहे की. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन नाही सोडायचे, तिसरा बीट नाही एररलेस मधला, 4th बीट ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन. हा टोटल 20 तरी मिनिमम करा, जास्त झाले तर चालते. बर तो 1D वीक राहिल्या, परत एकदा सॉल्व्ह करून घेते का बघ या वीक मध्ये. या वीक मध्ये काय ठेवलंय आपण, रिव्हिजनचा चॅप्टर, युनिट्स मधला एरर पार्ट. आता एरर या एक्झामला पण आलंच होता, पण एरर पुढच्या एक्झामला प्युअर एरर येणार फक्त. आणि कोणता, हा चॅप्टर 2D. मग एरर आणि 2D हे प्रिपरेशन करा या संडेसाठी. आणि वेळ भेटला तर 1D सॉल्व्हिंग कर तू फक्त, कारण तुझं जरा वीक राहील, बाकी ज्यांचं पण राहिले वीक 1D परत एकदा सॉल्व्ह करा. 2 वेळा 3 वेळा सॉल्व्ह केला का 300-400 न्यूमरिकल सॉल्व्ह झाले, मग त्याच्यापेक्षा वेगळं काही येतच नाही. काय वेगळे ते, हा 300-400 न्यूमरिकल सॉल्व्ह झाली तर एकदम छान होते चॅप्टर. ठीक आहे, ओके चलो. बाकीचे सब्जेक्ट पण करा रे, बायो केमिस्ट्री काय राहिले काय मागं त्यातलं, बायो केमिस्ट्री मधलं त्यात पण मार्क आले पाहिजे तर पहिल्या 3-4 मध्येच राहायला पाहिजे ऑल सब्जेक्ट्स मध्ये. ठीक आहे, ओके. ऑनलाईन अंजली बघा सगळे, चारू दत्त, आदिती, भक्ती, आणखीन कोण आहे, आकाशनी, शिवभक्ती. बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये पण टॉपच राहिलं पाहिजे. बायो आहे, केमिस्ट्री आहे, कुणाचं मॅथ्स आहे, केमिस्ट्री आहे. सुपर स्टडी करा आतापासून, सगळ्या सब्जेक्ट मध्ये टॉप राहिला तर एकदम मस्त होत आहे पुढं. हा कोणते पण सब्जेक्ट मागे ठेवू नका. ठीक आहे, ओके चलो. कोणाचा श्रेष्ठचा तिथं खाली आहेत बुक सगळे, घे त्यातलं आणि परत ठेव तिथंच. ओके ठीक आहे, चलो बाय बाय.